कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर आज 12 एप्रिल पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. भरडे नाका येथील जगबुडी नदीवरील पुलावर गोव्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मालवाहू कंटेनरवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार पहाटे सुमारे 4 वाजता कंटेनर दुभाजक तोडून पुढे गेला आणि 2 पुलांच्या मधल्या जागेमध्ये अडकला. यावेळी कंटेनरचा पुढील भाग धोकादायकरित्या नदीच्या दिशेने झुकला होता. जवळपास 200 फूट खोल असलेल्या जगबुडी नदीमध्ये कोसळण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र देव बलवत्तर असल्यानं मोठी दुर्घटना टळलेली आहे. अपघातानंतर कंटेनरची केबिन हवेत लटकलेल्या अवस्थेत अडकली होती. चालकानं प्रसंगावधान राखत कसंबसं केबिनमधून बाहेर पडून आपला जीव वाचवलाय. या घटनेमध्ये चालक किरकोळ जखमी झालेला असून त्याला तातडीनं उपचारासाठी हलवण्यात आलेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासनानं तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अडकलेलं कंटेनर बाहेर काढण्यासाठी 2 क्रेनची मदत घेण्यात आली. मोठ्या प्रयत्नानंतर कंटेनर सुरक्षितपणे रस्त्यावर आणण्यात यश आलं. दरम्यान बचाव कार्य सुरू असताना मुंबई गोवा महामार्गावरील एक मार्ग सुमारे 1.5 तास वाहतुकीसाठी बंद ठेवलेला होता. त्यामुळे या मार्गावरील काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. विशेष म्हणजे याच पुलावर आठवड्याभरात झालेला हा दुसरा भीषण अपघात असून या मार्गावरील सुरक्षेसंदर्भात पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. स्थानिक नागरिकांकडून या ठिकाणी तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी होतीये. या घटनेमुळे मोठी जीवितहानी टळली असली तरी काही क्षणांचा फरक पडला असता तर एक भीषण अपघात झाला असता, अशी प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शींनी दिलेली आहेत. कोकण कट्टा न्यूज, खेड, रत्नागिरी.